सर्व शेतकऱ्यांना मित्रांनो अत्यंत तातडीचा मेसेज आहे मित्रांनो। आज 23 जुलै 2024 रोजी राज्यामध्ये कोणकोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता असणार आहे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत मित्रांनो। तुमच्या भागामध्ये पाऊस झाला असेल तर आपल्या कमेंटमध्ये नक्की कळवा। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय ते ठिकाण देखील आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा। व तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राइब करत नाही, त्यामुळे आता चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तर मित्रांनो, आज 23 जुलैला कोणत्या भागात पाऊस होणार आहे ते आपण विदर्भापासून सुरुवात करू। आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, भंडारा, गोंदिया, नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर, गडचिरोली या संपूर्ण भागामध्ये मित्रांनो आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। वर्धा, उमरेड, आर्वी, अमरावती या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो। यवतमाळ, वाशिम, वणी, चंद्रपूर या ठिकाणी सुद्धा आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तसेच जळगाव, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तर मित्रांनो, या ठिकाणी मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर हा कमी झालेला पाहायला मिळतोय। बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तर छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली या भागामध्ये देखील पावसाचा जोर हा कमी झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये मित्रांनो सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे या भागामध्ये आपल्याला जोरदार ते काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। पुणे, सातारा या जिल्ह्यामध्ये मित्रांनो पावसाचा जोर आपल्याला अधिक पाहायला मिळतोय। तर सांगली, कोल्हापूर या ठिकाणी सुद्धा आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। कोकण पट्टीमध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघर या संपूर्ण भागामध्ये पावसाची संततधार पाहायला मिळते। तर नाशिक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी त्र्यंबक, इगतपुरी, सिन्नर या भागामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे। एकंदरीत संपूर्ण राज्याचा जर विचार केला मित्रांनो, या ठिकाणी मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर हा कमी झालेला आहे। तर विदर्भामध्ये या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। तर कोकण पट्टीमध्ये पावसाची संततधार असणार आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सोलापूर, नगर या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कमी पाहायला मिळतोय। तर पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात, आपण लगेचच या चॅनलवरती पावसाची नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।